बराच खोला पण पावसाचा खाली कडा आहे, तिकडे आपल्याला पाहायला भेटत आहे. हे बघू शकता. चला मग पुढे जाऊ. पावसात आपण सांप्रत गावापाशी आलेला आहोत. तसेच आपल्याला आणि जवळ आपल्याला जायचं सांदनवेली पाशी. चला मग आपण असं जाऊ पुढे. पावसाचा एक गेट आहे आणि रस्त्याने आपल्या आतमध्ये जायचं आहे. चला मग जाऊ आपण रस्त्याने आतमध्ये. सांदनवेली म्हणजे आपले अशा खंडामधली दुसरी वेली आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला मग आपण जाऊ असंच राहतात. तसेच हे पुढं आले आपल्याला दुसरीकडून जायचा मार्ग आहे, ते पाहू शकता. चला मग पर्यंत तुम्हाला पुण्याचा गाव दाखवतो. सांब्रत गावामध्ये आपण चाललेलो ते पायासाठी आपण गावात जाऊ. तर मग आपण सांदनवेली वरून पायात जाणार आहे. चला मग पुढे डायरेक्ट गाव पाहिलेलं. आणि बघू शकता आपण गावामध्ये प्रवास केलेला आहे. आपल्याला गाव पाहायला भेटलेलं आहे. सह्याद्रीमध्ये असलेला सांब्रत गाव भंडारापाशी असलेला आपल्याला पाहायला भेटलेला आहे. तसेच आपण पाहू शकतो आणि आपल्याला निसर्ग खूप छान असं आपल्याला पावसाचं वातावरण पण बघायला भेटलेलं आहे. ते पण तुम्हाला दाखवू. चला मग पाहू. तसंच आपल्याला पाहू शकता पावसाने आपल्याला उघडत नाही. 5-6 तास किंवा 1-2 दिवस शिवाय उघडत नाही पाऊस. बराच पाऊस होता. आम्ही आलेलो आहोत त्याच्या आधी पण 1-2 दिवस आधी पाऊस झालेला होता. तर आपण पाहू शकतो. आता परत आपल्याला बरंच आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. तसं असं वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला इकडे निसर्ग पाहायला भेटणार आहे. त्याला मग असंच पावसात आपण इकडं पण बरंच आपण आता रस्त्याने आपण पावसाचं भांडारदऱ्याचं रस्ते आपण आलेलो आहोत. चला मग तुम्हाला दाखवू. आणि बघा आपण सांदनवेली पाशी आलेलो आहोत. हे खाली आपल्याला त्या सांदनवेली ते आपण एक कडा पाहायसाठी आलेलो आहोत. तिथे सांदनवेली तिथे पण पाहायला भेटणार आहे. हे बघू शकतो आपण नाशिक खंडामधली दुसरी वेली पाशी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि खूप छान असं आपल्याला इकडे पाहायला भेटलेलं आहे. चला मग पाहू. नुसता पाऊस आहे रे. पाऊस देखायचा मला मोकर पाऊस येतो. निसर्गामध्ये आपल्याला पावसात पण चांगला निसर्ग आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसंच आपल्याला अनेक माणसं पाहायला येतात. वेगवेगळ्या आपल्याला अनुभव भेटत आल्यावर इकडे बऱ्याच ठिकाणी
आपण पाहू शकतो. असंच आपण सायदरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण फिरायला गेलो होतो आणि असंच आपल्याला वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. पण चला मग माझ्या पुढं जाऊच बघत चला मग कंटिन्यू करा तुम्ही मुलं. तसंच आजच्या ब्लॉकमध्ये आपण चांदणवेली पाहायसाठी आलेलो आहोत. पाहू शकता आपल्या इकडं व्ह्यू पाहायला भेटत आहे. चांदणवेली तुम्हाला आज भेटणार आहे पाहायला. कंटिन्यू तुम्ही पहा. असंच निसर्ग तुम्ही आता पाहताला. पाऊस पण मोकार फुटलेला आहे, पाहू शकता. खाली पाहू शकता आपल्याला 80 ते 90 फूट झाल्यानंतर आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. इथून खाली बरंच खोल अंतर आहे, ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मला पुढे झालेलं आहोत. पुढे पण आपल्याला भारी पाहायला भेटणार आहे. कसं आपलं चांदणवेली तिथून चाललेलं आहोत. पाहू शकता आपण क्रॉस केलेलं आहे. त्याला मग घरीवरून तुम्हाला निसर्ग दाखवणार आहे. आणि असेच आपल्याला माकडं पण बरेच आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसे वेगळ्याच ठिकाणी आपल्याला आपण तुम्हाला दाखवणार आहे. वेगळ्याच ठिकाणी तिथं मोर गेल्यावर बरंच ते ढोरचा मोर पण पाऊस एवढा काय फुटला इकडं फार. तिथं पाऊस 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 मास बिंगाची बारी झालं रे. मला वाटलं सांगा मोर झाल्यापाशी डोक्यावरून जवळ दिसत का. हां म्हटलं भारी कॅम्पिंग करून राहिला. मध्ये गेला. अरे इकडे जाय चांदणवेली आतमध्ये इकडे नाही ते पॅक काय इकडे चांदणवेली किंवा पावसाळ्यात आपल्याला पाहायला भेटलेले हे आपल्याला आपण चांदणवेली आपण पाहायला आलेला भेटतं. चला मग असंच पाहत एवढं काय माहिती आहे ते आपण थोडंफार ऐकू. रतनगडाचं इकडं मोर हो ना. किया आहे ना मोरचा किल्ल्यावर दिसते. नाही तर रांग तर आहे पूर्ण. रतनगड मोकारला बराच लांब आहे असं चालत झाला. तेवढा काही राहिला दिवस जात दिवस नाही. पण आता त्याच्या प्रवासाला आपण निघालेलो आहोत. पावसात इकडे वस्टावर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. पावसात इकडे पुढं वस्टावर. त्याला मग असंच जवळ चालच नाही कसं ते वस्टावर आपण पाहायला जाणार आहे. आपण इकडे गाडी लावलेली आहे. गाडी पण पावसात आपण गाडी आपण चाललेला. तसं आपण आता जवळच आलेला आहोत छत्रपाशी. हे छत्रपाशी आपल्याला वस्टावर आहे, त्याच्यावर जायचं वर. तसं जवळ चला मग जाऊ वर. तसं आपण वस्टावर वर चढाई सुरुवात केलेली आहे. तसेच बरेच उंच वस्टावर आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. त्याला मग वर चढू. तसंच आपल्याला वर निसर्ग पण पाहायला भेटणार आहे. हे निसर्ग आपल्याला बरेच लांब अंतरावर पाहायला भेटलेले आहेत. त्याला मग पाहू इथलं निसर्ग खूप छान असं पद्धतीने आपल्याला निसर्ग पाहायला भेटणार आहे. तसेच खाली गाड्या पण तुम्हाला पाहायला भेटलेल्या आहेत. ते झाडं पण इकडे बरेच वेगवेगळे ठिकाण आपल्याला पाहायला भेटले. बरेच
माकडं पण पाहायला भेटले होते. तसेच आपण बरेच मोठ्या कड्यावर पण गेलो होतो. चांदणवेलीपाशी जवळ गेलो होतो. या पावसात आपण आतमध्ये चाललेलो पास जंगलमध्ये. इथला निसर्ग सह्याद्रीमध्ये आपल्याला खूप भारी चांदणवेलीपासला अनुभव भेटला. तसंच तुम्हाला कसं इथे मला पण भेटणार आहे पाहायला. चला मग असंच कंटिन्यू पाहत चला. खूप छान असं मध्ये आपल्याला हे ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसं वेगवेगळे प्रकारचे झाडं पण आपल्याला पाहायला भेटले. काय फळं पण पाहायला भेटत आहेत. चला मग असंच पाच आपण आता पुढं आपण इकडे आलेलो आहोत बरेच ठिकाणी. आता इकडे बरेच ठिकाणी आपण पाहिले खूप छान असं पद्धतीने पाहायला भेटले. चला मग असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करणं नका विसरू. ही साईडची बेल ऐकून दाबा. मी भेटू असेच परत नवीन ठिकाणी कुठेतरी. चला मग बाय बाय.